नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 19 मे 2026. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण घटना आपण आजच्या या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर बघा, आज हॅलो धूमकेतूचे शेपूट हॅले नावाचा जो धूमकेतू आहे याचे शेपूट पृथ्वीला चाटून गेले होते. कधी? 1910ला. तर 1910ला एक खगोलशास्त्रीय घटना घडली होती आणि हॅले नावाचा जो धूमकेतू आहे, हॅले नावाचा धूमकेतू याचं शेपूट पृथ्वीला चाटून गेलं होतं. त्याच्यानंतर मार्स प्रोग्राम USARने मार्स 2 अंतराळ यानाचे प्रक्षेपण केले. तर बघा, भारतानं जसं चंद्रयान 2, चंद्रयान 3 असे यान चंद्रावर पाठवले, त्याच पद्धतीचं सोव्हिएत रशियानं 1971ला मार्स 2 म्हणजे चंद्रयान 2 याची यशस्वी प्रक्षेपण केलं होतं 1971ला आजच्या दिवशी. त्याच पद्धतीनं अमेरिकेने सुद्धा आज 2 सॅटेलाईट प्रक्षेपित केलेले आहेत, लक्षात घ्या. तर स्पेस शटल प्रोग्रामचा USAने बघा, स्पेस शटल प्रोग्रामचा एंडेवन यान, कोणतं यान? एंडेवन यान हे 1996ला प्रक्षेपित केलं. आणि स्पेस शटलच्या प्रोग्रामचा अटलांटिक हे यान 2000ला प्रक्षेपित केलं. असे 2 यान आजच्या दिवशी म्हणजे 19 मे 1976ला इंडियन यान आणि 19 मे 2000ला अटलांटिस हे यान प्रक्षेपित केलं. आजच्या दिवशी बंगाली भाषेची चळवळ झाली होती 1961ला आणि याच्यामध्ये 11 जण शहीद झाले होते. म्हणून आजचा दिवस बंगालमध्ये शहीद दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. तर 19 मे 1961ला ही चळवळ झाली होती आणि याच्यामध्ये 11 जण शहीद झाले होते. आज भारतानं सुद्धा अवकाशामध्ये काय केलं आहे? संशोधनात मोलाचा योगदान असणारे SLV-3 हे यान यशस्वी प्रक्षेपित केलं आहे. कधी? 1983ला. तर आज अवकाश क्षेत्रामध्ये भरपूर यान प्रक्षेपित झालेले आहेत. तर नीलम संजीव रेड्डी हे भारताचे 6वे राष्ट्रपती, यांचा आज जन्म झाला होता 1913ला. ओके. त्याच्यानंतर मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म झाला होता. तर हे अतातुर्क कोण आहेत किंवा मुस्तफा कमाल अतातुर्क कोण आहेत? तर हे तुर्कस्तानचे संस्थापक आहे, म्हणजे तुर्कस्तानाचा संस्थापना यांनी केली आणि हे पहिले राष्ट्राध्यक्षही झाले होते. तर यांचा जन्मदिवस आहे 1881ला. 19 मे 1881ला यांचा जन्म झाला. तर हे कोण आहेत? तुर्कस्तानचे संस्थापक. त्याचबरोबर व्हिएतनामचे महान क्रांतिकारक हो जी मिन्ह यांचा जन्म झाला होता आजच्या दिवशी. कधी? 1890ला. त्याच्यानंतर महान संत साहित्यातल्या थोर महिला संत जनाबाई, ज्या ज्ञानेश्वराच्या भगिनी आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यातली जी मुक्ताबाई आहे, तर ही मुक्ताबाईंनी काय केलं? ऐदलाबाद येथे समाधी घेण्याचं काम केलं. कधी केलं? 1297ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी जमशेदजी टाटा म्हणजे जमशेदजी नरसवानजी टाटा यांचे निधन झाले. तर हे कोण होते? 1904ला त्यांचे निधन झाले. हे टाटा समूहाचे संस्थापक आहेत. बघा, लक्षात घ्या, जमशेदजी टाटापासून टाटा सुरू झाली आणि 1904ला त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांचे शेवटचे टाटा समूहाचे संचालक जे होते, कोण? रतन टाटा यांचा मृत्यू आत्ताच काही दिवसापूर्वी झाला. परंतु टाटा समूहाने भारताला एक औद्योगिक क्षेत्रामध्ये तारण्याचं काम केलं, सुईपासून तर पहारपर्यंत आणि एखाद्या छोट्या सायकलपासून तर टाटा एअरलाईनपर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये टाटाचं योगदान आहे. टाटाने भारताला खूप पुढे आणण्याचं काम केलं.
तर या टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा जे आहेत यांचा आज निधन झालं, यांचा स्मृतिदिन आहे आज. तर बघा, आज जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन आहे. तर कौटुंबिक डॉक्टरचं महत्त्व उजागर करण्यासाठी किंवा कौटुंबिक डॉक्टरमुळं कुटुंबाला कशी मदत होती याचं महत्त्व सांगणारा आज दिवस आहे. या जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जमशेदजी टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.